ईडीची कारवाई आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर माधव पाटणकर यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या कंपनी विरुद्ध जप्तीची कारवाई केली गेली आहे. आणि आता यामध्ये एक हवाला ऑपरेटरचं नाव मध्ये येत आहे, जो एंट्री ऑपरेटर ज्याला आपण म्हणतो, नंदकिशोर चतुर्वेदी. हा व्यक्ती कोण, ईडी या व्यक्तीकडून कशी चौकशी करणार आहे आणि या व्यक्तीचे ठाकरे परिवाराशी काय संबंध आहेत हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत किरीट सोमय्या, ज्यांनी गंभीर आरोप केले आहेत या व्यक्ती आणि ठाकरे परिवाराच्या संबंधात. सर, नंदकिशोर चतुर्वेदी हा एक मेन कॅरेक्टर ह्या पूर्ण यातला आहे तुम्ही म्हणताय. नेमके काय पुरावे आहेत, यांचे आणि ठाकरे परिवाराचे संबंध किती जुने आहेत, तुम्ही त्याला हवाला ऑपरेटर म्हणताय का, असे केसेस आहेत का ज्यामध्ये त्याला हवाला ऑपरेटर म्हणून अटक केली गेली आहे? एकंदर इन्कम टॅक्स असो, ईडी असो, CBI असो, SFIO कंपनी यांचा जो अभ्यासात देशात 100 मेजर मनी लॉन्ड्रिंग करणारे ऑपरेटर आहेत. मग उदयशंकर महावार असेल की नंदकिशोर चतुर्वेदी असेल की तो राकेश जैन असेल, असे वेगवेगळे 100 लोक मेजर, मोर देन 90% ट्रान्झॅक्शन यांच्या थ्रू होते. 11 नोव्हेंबर 2020ला मी उद्धव ठाकरेने अन्वय नाईकचे जमिनी संबंधीचे कागद ज्यावेळी जनतेसमोर ठेवले, तर उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचे 12 नेत्यांनी मला धमक्या दिल्या होत्या आणि शेवटी सिद्धच झालं. अशाच पद्धतीने आजची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर या सगळ्यांच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंग करून होऊन पैसे आलेले आहेत. हळूहळू तपासात बाहेर येणार. किरीट सोमय्याकडे कोणी आणून माहिती दिली, उद्धव ठाकरेच्या मातोश्री म्हणून कोणी दिली, तर मी ते पहिलं चेक करून घेतो आणि नंतर एजन्सीजना देतो. एजन्सीच्या तपासात सिद्ध झालं मग कारवाई. पण कोमो स्टॉक्स आणि प्रॉपर्टीज LLP, त्याचबरोबर प्राईमटेक्स ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, या 2 कंपनीचा उल्लेख तुम्ही इथं करताय. या दोन्ही कंपनींना जर आपण पाहिलं, ह्या रजिस्टर्ड कंपनी आहेत. शक्य अनेक वेळा असं होतं की कोण व्यक्ती डिरेक्टर किंवा बोर्डमधनं रिझाईन करून दुसऱ्या व्यक्तींना घेतं. नंदकिशोर चतुर्वेदी दोघींमध्ये आहे म्हणून तो आक्षेप आहे तुमचा किंवा म्हणून तुम्ही आरोप करताय? नाही, तुम्ही हा प्रश्न विचारला होता, तुम्ही म्हणजे पत्रकाराने. हे किती वर्ष, तर मी एक उदाहरण दिलं 2010चं. बरोबर, प्राईमटेक्स. हा, ते 2000 म्हणजे कमोद नाव होतं. तर 2010 ते 12 आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी 2 वर्ष ही कंपनी बनवली, चालवली आणि 12मध्ये ट्रान्सफर केली. मग त्याचं नाव बदललं. तसंच कोमो 2014मध्ये रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी बनवली आणि नंतर काही वर्षांनी ते नंदकिशोरला दिली. फक्त दिल्ली घेतली नाही, त्या दरम्यान त्यांचे जे आर्थिक व्यवहार झालेले असतात, कशा पद्धतीने झालेलं, तर 1 रुपयाच्या शेअर 100 रुपयामध्ये. यशवंत जाधवनी काय केलं, ती एक जी कंपनी होती त्यात त्यांनी 3 लाख रुपयाचे शेअर त्या कंपनीने, प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, 3 लाख रुपयाचे शेअर कलकत्ताचा उदयशंकर महावारचा कंपन्यांनी 15 कोटीत विकत घेतले. जी कंपनी 7 दिवसांपूर्वी म्हणजे याचा अर्थ मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. आणि ती कंपनी नंतर यशवंत जाधवने काही लाखामध्ये विकत घेतली आणि जे 15 कोटी त्या कंपनीत जे वाईट झाले होते ते यांनी अनसिक्युअर्ड लोन म्हणून घेतलंय. ह्याच्यात पण असं दिसतंय. नाही, पण नंदकिशोर चतुर्वेदी हे हवाला ऑपरेटर आपण म्हणताय, काही आरोप किंवा काही पुरावे आहेत, काही केसेस आहेत तुमच्याकडे ज्यामध्ये त्यांना तसं रजिस्टर? आपण कालचं जर ईडीची प्रेस नोट वाचली तर आपल्या लक्षात येणार की इट इज अ डुबियस ट्रान्झॅक्शन याला म्हणतात. याला आपण म्हणजे हे टेक्निकल शब्द झाले, पण डुबियस म्हणजे संशयास्पद, अपारदर्शक ट्रान्झॅक्शन. पण कॉमन माणसांना कळावा म्हणून आपण याला एंट्री म्हणतात, एंट्री ऑपरेटर म्हणतो. म्हणून ईडीने पण आपल्या प्रेस नोटमध्ये एंट्री ऑपरेटर नाव दिलं आणि याला डुबियस ट्रान्झॅक्शन. सर, 30 कोटी रुपये श्री साईबाबा गृह निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले, जी पाटणकरांच्या कंट्रोलमध्ये आहे. आता ईडीच्या प्रेशरमध्ये म्हटलं की पार्क करण्यासाठी, म्हणजे आपले पैसे जे आहेत ते पार्क करण्यासाठी. पण प्रश्न माझा असा आहे की हे पैसे 2017 सालचे आहेत. 84 कोटी रुपये पुष्पक ग्रुपला दिले गेले, पुष्पक बुलियनला. पुष्पक बुलियनने हे 84 कोटीच्या ऐवजात 250 किलो सोनं दिलं गेलं. ईडीनं या प्रकरणामध्ये चार्जशीटही केलं आहे, चंद्रकांत पटेल यांना अरेस्टही केली. पण अजूनही 5 वर्षांनंतर या प्रकरणामध्ये ते 84 कोटी कोणाचे हे ईडीला अजून मिळालेलं नाही.
आणि 250 किलो सोनं कोणाला दिलं हेही कळलं नाही आहे. ईडीचं म्हणणं यामध्ये कोणतरी मोठी व्यक्ती असू शकते, त्या अनुषंगाने मी तपास करतोय. तर ते इनिशियल बेनिफिशरी कोण आहेत, तुम्हाला काय माहिती आहे का त्याबद्दल? मी याला आणखीन सोपं करून सांगतो. जेवढी ॲक्शन सुरू होते तरी 2 प्रकारात असते. एक असते ते पुष्पक बुलियन ते 84 करोडचं ट्रान्झॅक्शन. दुसरं असतं त्यातनं समजा पाटणकरने काही लाभ घेतला तर दुसरं ते पाटणकरचे टोटल. म्हणजे याचा अर्थ की पाटणकरला ही सवय आहे का? मग आम्ही आतमध्ये खोलात गेलो तर आमच्या लक्षात आलं की फक्त पाटणकर नाही, त्यांचा भाचा पण, त्यांची बहीण पण, त्यांचा मेहुणा पण, हे सगळे गेले 2010 पासून तर आकडे दिसत आहेत. म्हणून तुम्ही जे म्हणतात पुष्पक किंवा काय, ते हे पुष्पकचं ट्रान्झॅक्शन झालं. पण पुष्पक हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी किंवा श्रीधर पाटणकरनी तर दे आर नॉट ओनली क्लायंट ऑफ पुष्पक, दे हॅव यूज सेव्हरल सच वेगवेगळ्या कंपन्या म्हणाला, ऑपरेटर म्हणा की ट्रान्झॅक्शन. म्हणून मी दुसरं ट्रान्झॅक्शन दिलं कमोडचं. आता आणखी अनेक ट्रान्झॅक्शन, अनेक कंपन्यांची नावं आहेत आणि जे माझ्याकडे आहेत ते मी ईडीला दिली आहेत. आपल्या माहितीसाठी 2016मध्ये दिली होती, 2017मध्ये पाठपुरावा. काही प्रकरण वर्षभरात बाहेर येते, काहींना 5 वर्ष पण लागतात. यशवंत जाधवच्या प्रकरणामध्ये प्रधान डेव्हलपर ही कंपनी होती, त्यामध्ये 4 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्याचबरोबर 2 एजंट बिमल अग्रवाल आणि बिमल जानी अशी 2 नावं आहेत. या 2 नावांच्या थ्रू कॉन्ट्रॅक्टचं सब कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं असा आरोप केला गेला आणि ते एक्सपेन्सेस जे आहेत ते फुगून दाखवले गेले असाही आरोप केला गेला. त्याचबरोबर काही बिल्डर्सच्या इथे रेड झालेली आहे. त्या बिल्डर्सच्या थ्रू MVA किंवा महानगरपालिकेमध्ये फंडिंग प्रोजेक्ट्समध्ये पैसे टाकण्याचं काम असल्याचं म्हणून ITने तिथं रेडी केली आहे. तर या सगळ्यात तुम्ही नेटवर्कला कसं पाहता, त्याबद्दल काय म्हणाल? एक नवीन माहिती देतो तुम्हाला. उद्धव ठाकरे साहेबनी आणखीन एक नवीन फतवा काढला. जो कोविड काळातले जे घोटाळे आणि जे बाहेर निघाले, आता कुठल्याही एजन्सीने त्यासंबंधी माहिती मागितली तर मुंबई महापालिका, पुणे महापालिका, PMRD मंत्रालयाने आता एका लाईनीत त्या उत्तर पाठवायची सुरुवात केली की कोविड हे मेडिकल इमर्जन्सी ॲक्ट होते आणि त्याच्या अंतर्गत काही कुणाला CAG असो, ED असो, CBI असो, कुणाला चौकशी करता येत नाही, आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही. हे केलं सुरू त्याने. जे कोविड हॉस्पिटलचा घोटाळा मी संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरचा काढला, त्याची माहिती द्यायला उद्धव ठाकरे सरकारने इन्कम टॅक्सला आणि ईडीला नकार दिला. कॉन्ट्रॅक्ट जे दिले ते लपवलं जातं. म्हणून आता ही तर त्याने एक झालं, काही अर्धीच माहिती देतात. ह्या कॉन्ट्रॅक्टर संबंधी पण ह्यांनी यादी मागवली आहे, अजूनपर्यंत आलेली नाही. लाईफलाईनचं नॉट ओनली लाईफलाईन, जे पहिला तुम्ही प्रश्न विचारला बिमल अग्रवाल आणि त्याच्या संबंधी यशवंत जाधव आणि ते 5 कॉन्ट्रॅक्टर, ते सिंडिकेट. आता ते उद्धव ठाकरे शोधतायत की आणखीन असं काय कारण मिळू शकते का? कारण की माहिती दिली तर कोविड कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं झालं, मी RTI मध्ये माहिती ते देत नव्हते. 183 RTI केल्या होत्या, नंतर काढली तर लक्षात आलं की जे ब्लॅकलिस्ट झालेल्याच कंपनीला 4 कॉन्ट्रॅक्ट दिले होते. तर आता तुम्ही जे म्हणतात हे सगळंच बाहेर येणार आणि ज्यावेळी महापालिका कॉन्ट्रॅक्टरवाला रॅकेट बाहेर येणार तेव्हा हा घोटाळा 10,000 कोटीपर्यंत जाऊ शकेल. सर, माझा आणखी एक असा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता ह्या सगळ्या ज्या घडामोडी चालल्या आहेत, महानगरपालिका असो किंवा ईडीच्या केसेस असो, इन्कम टॅक्स असो, यामध्ये आता कॉर्पोरेट मिनिस्ट्री पण आली. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सही काम करते, MCA. आणि ज्या ज्या कंपनीमध्ये पैसे टाकले गेले आहेत त्या कंपनीज डुबियस आहेत का, त्या कंपनीला कधी उभं केलं गेलं आणि कसं उभं केलं आणि का उभं केलं गेलं याबद्दलही आता म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतोय की इन्कम टॅक्स, ED, CBI, SFIO आणि आता MCA पण आलेली आहे. असं आहे, सुदैव म्हणा त्यांचं दुर्दैव म्हणा, आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, रँक होल्डर. मी फायनान्समध्ये PhD केलं आणि आता आमच्यासोबत काम करणारे 2 डझन, ज्याला म्हणताना डेडिकेटेड, वेल एस्टॅब्लिश, मग चार्टर्ड अकाउंटंट, लॉयर असो, हे आतापर्यंत करत नव्हते जे करायला हवं होतं. यशवंत जाधवचं उदाहरण देतो तुम्हाला की 15 कोटी, बिकॉज यू आर वेल अवेअर ऑफ दॅट. तर 15 कोटीचं त्यांनी काय केलं, ती कंपनी बनवली उदय शंकर महावारने. 3,15,00,000 कोटी हे केले. हे 15 कोटी यशवंत जाधव परिवाराला कर्ज दिलं.
आता कर्ज दिला पण कंपनी तर महावारता मालकीची आहे. म्हणून महावरने ती कंपनी जाधवला कशी ट्रान्सफर केली ते सांगतो. की ती जे मेन कंपनी होते त्याला ते 98% शेअर बी कंपनीने घेतले. बी कंपनीचे 98% शेअर सी कंपनीने घेतले आणि सी कंपनीचे 98% शेअर परत प्रधान डीलर्सनी घेतले. दिस इज नॉट अलाउड इन कंपनीज ॲक्ट. हे किरीट थोमे यांनी लक्षात आणून दिला. आणि जो कंपनीज ॲक्टचा जो मास्टर आहे त्याची भारत सरकार पण सल्ला घेते, लिगल ॲडवायझर, त्यांच्याकडून नोट घेऊन मी कंपनी अफेअर्स मिनिस्ट्रीला दिली की इट इज युअर ड्युटी, यू हॅव टू डू इट. ROCने इन्कार केला होता, रिजनल डिरेक्टरने इन्कार केला होता, कॉर्पोरेट सेक्रेटरीकडे जाऊन सगळे डॉक्युमेंट दिले. आणि म्हणून आता प्रधान डीलर संबंधात यशवंत जाधवला नोटीस गेली. ते प्रकरण त्यानंतर हे काही SFIOला जाणार, काही RDला जाणार. पण प्रोसिक्युशन किशोरी पेडणेकर यांनी फॉल्स डिक्लेरेशन केलं होतं. फॉल्स अँड फोर्स डिक्लेरेशन इज अंडर कंपनीज ॲक्ट अँड IT ॲक्ट. ज्यावेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, मी समजा ड्रायव्हिंग लायसन्स काढतो आणि मी खोटे पुरावे दिले तर मला 2 वर्षाची जेल होऊ शकते. त्याच्या अंतर्गत किशोरी पेडणेकरवर या 2-4 दिवसात गुन्हा दाखल होणार. सर, माझा 1-2 शेवटचे प्रश्न. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही म्हणताय नंदकिशोर चतुर्वेदी, आदित्य ठाकरेचं तुम्ही नाव घेतलेलं आहे, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलेलं, श्रीधर पांढरकरांवरती तर आता ही कारवाई सुरू झालेली आहे. या सगळ्यांना ईडी चौकशीसाठी बोलवणार तुम्हाला खात्री आहे किंवा संबंधित एजन्सीज बोलवतील? जी ज्युडिशरी एजन्सीज आणि न्यायालयीन व्यवस्था आहेत त्यात इन्फॉर्मेशनसाठी बोलवायचं. बट इफ यू हॅव सफिशियंट इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरून तुम्ही चार्जशीट FIR करू शकता, चार्जशीट करू शकता. जर तुम्ही यांना नाही बोलवलं तरी न्यायालय परमिशन देते. किंवा काही वेळी न्यायालय असं म्हणते की बाबा तुमच्याकडे सफिशियंट इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर तुम्ही चार्जशीट दाखल करा अँड देन कोर्ट विल डिसाईड की दे हॅव टू बी अरेस्टेड और दे शुड बी रिलीज ऑन बेल. तर मी जे 16 घोटाळे आता 2 गेले, दुसरे 1 डझनचे काढतोय. ठाकरे परिवार सोडून, ठाकरे परिवार नाही धरले. ते 1 डझन लोकांमध्ये सगळ्यांनाच अरेस्ट होणार किंवा जेल जाणार नॉट नेसेसरी. काही लोकांवर चार्ज फ्रेम होऊन म्हणजे FIR होऊन कोर्ट विल डिसाईड. परंतु ॲक्शन निश्चित. पण तुम्ही सूडबुद्धीने कारवाई करता असं म्हणतात. काल स्वतः पवार म्हणाले, काल सगळ्या नेत्यांनी म्हणाले, आणि तुम्ही एजन्सीचा असा वापर केला गेला आहे की आता देशभरामध्ये ईडी जे आहे सगळ्यांना माहिती झालेली आहे. मराठी भाषेचा विकास करण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे. आतापर्यंत मराठी भाषेत 2 शब्द आहेत, जिद्द, म्हणजे कोणीतरी जिद्दीने पेटलं आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधात, आणि सूड, बदला घेणे. तर आता किरीट तुम्ही जिद्दीने पेटलाय त्याला यांनी शरद पवारांनी सूड शब्द म्हणजे जिद म्हणजे इंटू ब्रॅकेटमध्ये सूड केला. हो, घोटाळेबाजांच्या विरोधात सुडाने किरीट सोमय्या पेटला आहेत कारण की महाराष्ट्राला घोटाळे मुक्त करायचं. पण तपासाची आग तुमच्यापर्यंतही पोहोचते ना. EOW मध्ये तुमच्या नील सोमय्या असो किंवा तुमच्या विरुद्धही कारवाई किंवा तपास सुरू केला गेलाय. हे बघा, थोडं मी मराठी सुधारतो तुमचं, पण तपासाचा हात आलाच नाही माझ्यापर्यंत. फॉर युअर इन्फॉर्मेशन, नॉट नील सोमय्या, नॉट किरीट सोमय्या, नो एजन्सी इज कॉल्ड. तपास सुरू केला तुमतो नाही, तेही त्यांनी कोर्टात लिहून दिलं. हे सगळं मीडियामध्ये मीडिया इव्हेंट उद्धव ठाकरे मीडिया एजन्सीने प्लॅन केलं. मीडिया एजन्सी म्हणजे आय एम नॉट टेलिंग चॅनल, जे प्रोफेशनल. आणि ते संजय राऊत त्यातले माहीर होते, नवाब मलिक एक्सपर्ट होते, म्हणून त्यांच्याद्वारा 1 महिना हे सगळं नाटक केलं. मी का कोर्टात गेलो नील सोमय्या, कारण की त्यांना आम्ही 4 वेळा विचारलं, बाबा आमच्या विरुद्ध आम्ही पेपर आणून देतो. म्हणून नाही, तुमच्याकडे काय पेपर नाही. म्हणून सेशन्स कोर्टमध्ये गेलो, 2 पानी पोलिसांनी रिपोर्ट दिला. अरे संजय राऊतनी तर कंप्लेंटच दिली नाही. मग हायकोर्टात गेलं, हायकोर्टाने डिक्लेअर करायला लावलं. ते म्हणाले इन्क्वायरी बी नाही आहे, कंप्लेंट बी नाही आहे. म्हणजे आता अर्थ काय झाला की उद्धव ठाकरेपासून दिलीप वळसे पाटील, शरद पवार, संजय राऊत नौटंकी करत होते. हेच झालं ना. दुसरं प्रकरण पण सांगतो, तेही मजेदार किस्सा आहेत. तो नवलानी, हे नवलानी कोण आहे माहीत आहे का? ज्याच्या विरोधात इन्कम टॅक्सनी बेनामी
ऍक्ट अंतर्गत कारवाई केली आहे त्यातली माहिती यांनी आपल्या पत्रात दिली. किरीट सोमय्याचा काही रिलेशन नाही, काय नाही, पण असंच दिलं असतं तर पब्लिसिटी मिळाली नसते. आता 1 महिना झाल्यानंतर संजय राऊत कोणी सांगतात का की माफी माग? आता मी नाही सांगणार आणि महाराष्ट्राची जनता त्याला कधीच माफ करणार नाही. निश्चित किरीट सोमय्या इथं आपली भूमिका किंवा आपलं काम समोर ठेवताना असे आरोप करतात की ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्या मंत्र्यांनी, थेट मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यांनी जे घोटाळे केले आहेत त्या घोटाळ्यानिशी त्यांची ही जिद्दीनं केलेली एक कारवाई म्हणा किंवा एक प्रयत्न आहे आणि त्याला निश्चित यश मिळेल. आणि 10,000 कोटीहून जास्त महाविकास आघाडीच्या BMC मधला घोटाळा आणि महाविकास आघाडीचा कोट्यावधीचा घोटाळा लवकरच ते उघड करतील. महापौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखवलेला लवकरच, अशा प्रकारचा विश्वास यांनी इथं वर्तवलेला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.